वास्तविक पाहता 2 दिवसापूर्वी ज्या वेळेला शासनानं आता हा निर्णय जो घेतलाय तो ह्या दस्तिंगबाजीच्या झुंडशाहीच्या दबावाखाली घेतलेला आहे। कारण कायद्यामध्ये संविधानामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की ओबीसी शिवाय किंवा त्या 12 बलुतेंच्याशिवाय ओबीसीमध्ये कुणालाही शिरकाव करता येणार नाही असं कायद्यामध्ये संविधानामध्ये तरतूद आहे। आणि तरीही यांनी ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणून जो भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाने, ती भूमिका अतिशय चुकीची आहे। त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल असताना कुठल्याही प्रकारची आरक्षणाची त्यांना आवश्यकता नसताना त्यांना फक्त ओबीसींना जी काही राजकीय आरक्षण मिळते ते आरक्षण घालवण्यासाठी त्यांनी हे सगळं डाव रचलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी हा जो मुंबईमध्ये झालेला आंदोलन, या आंदोलनाला हाताळायला ते कमी पडले। स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी प्रस्थापित वर्गातल्या सर्व मंत्री महोदय आमदारांनी या मुंबईतल्या आरक्षणाला सपोर्ट केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना नाईलाज असतं आपल्या खुर्चीच्या रक्षणासाठी हा निर्णय, जरी मुख्यमंत्र्यांना वाटत असेल ओबीसींना आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, तरी देखील नाईलाज असतं त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे। भविष्यात हा निर्णय रद्द व्हावा ही अपेक्षा आम्हाला आहे।